व्हायरल हा शब्द सुद्धा प्रचंड कॉमन झालाय, सगळे वापरतात. पूर्वीच्या काळी फक्त फ्लू होता, आता हे व्हायरल काय, कारण फ्लू शब्द कमी वापरात जाणवतो. सो फ्लू वॉज अ इन्फ्लुएन्झा व्हायरस. ओके. म्हणजे आपला H1N1 जो होता स्वाईन फ्लू होता. सो फ्लू, साधा फ्लू जो आहे तो H1N3 आहे. ओके. हे व्हायरसेस इन्फ्लुएन्झा व्हायरसचा हे त्यातला सब कॅटेगरी आहे. ओके. सो त्याचंच हे म्युटेशन होत 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 सगळे पुढचे आलेत. सो आपला जो फ्लू होता तो आपला साधा फ्लू असतो की जो पटकन आपल्या बरा पण होतो. त्याचे जे म्युटेशन्स येत होते किंवा आलेत, मग अगेन आपली इम्युनिटी लो होती किंवा त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार नव्हत्या, मग ते सिव्हिअर इन्फेक्शन होऊन निमोनिया होऊन ऍडमिट व्हायची वेळ व्हायची. पण तेव्हा डेथ्स नव्हत्या म्हणून एवढा प्रॉब्लेम होत नव्हता. 1900 साल हे बॅक्टेरिया होता, बॅक्टेरियल, म्हणजे त्याच्यात प्लेग आला, TB होता. सो हे सगळं हे होतं. हे जर पुढची जी सेंचुरी आहे ना, हे व्हायरस म्युटेशनची आहे आणि त्याची सुरुवात कोविडनी आहे. हे फक्त ENT सर्जन म्हणून मी नाही सांगत, पण यू कॅन आस्क एनी व्हायरोलॉजिस्ट की पुढची अख्खी सेंचुरी हे व्हायरस डॉमिनेटेड असणार आहे.